लिमिटलेस एज्युकेशन जसं म्हणतो, आता सर म्हणाले की शिक्षणाला जे निरोप म्हणले, निरोप कशातनं घेता येत नाही, ते अगदी खरं आहे. शिक्षण आणि वयाचा काही संबंध नसतो. कुठल्याही वयापर्यंत तुम्ही कुठल्याही पदाचं शिक्षण प्राप्ती करू शकता. तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्रात आजीची शाळा म्हणून पण एक कन्सेप्ट सुरू झालाय. ज्या वयस्कर महिला ज्यांना त्यांच्या अख्ख्या कार्यकाळात शिक्षण घेता नाही आलं, अशा महिला 10वीच्या आणि 12वीच्या परीक्षांची तयारी करतात. त्यामुळे समाज एका दृष्टिकोनातून खरंच एका खूप चांगल्या दृष्टीने बदल घडवत आहे आणि या समाजात आपणही तेवढा हातभार लावला पाहिजे. कारण महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे आपण लेकरं आहोत. त्यामुळे आपण शिक्षणात स्वाभिमान बाळगायला शिकला पाहिजे. कशाच्या विपरीत गोष्टींच्या स्वाधीन न जाता कणखर अशी भूमिका आपल्याला मांडता आली पाहिजे. आणि दुसरा विचार जो शेवटी मला सांगू वाटतोय ते म्हणजे जे आता मंचावर उपस्थित जे मान्यवर आहेत, मला वाटतंय तुमच्या मनावरती तुम्ही लहानाचे मोठे होत असताना ज्या कवींचं प्रभुत्व झालं असेल, कदाचित ते गुलजार साहेब वगैरे असे थोर दिग्गज असतील, पण ह्या जनरेशनला सामावून घेताना आता मी पण थोडंफार इंस्टाग्राम वापरायला लागली आहे. झाकीर खान आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. झाकीर खान माहित नाही माहिती तुम्हाला? ते एक स्टँडअप कॉमेडी म्हणून अगदी छोट्याशा घरातनं त्यांनी सुरुवात केली आणि त्यांचा सगळ्यात सक्सेसफुल असा शो लंडनमध्ये झाला. तर झाकीर खान असं म्हणतात, बड़ा सोचना चाहिए, बड़ा क्यों सोचना चाहिए, ऊपर वाला देख रहा होता है और क्या पता तथास्तु कह दे, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं मला वाटतं खरंच आपण थोडंसं स्वतःचं ध्येय वगैरे हे मर्यादित न ठेवता खरंच मनाने मोठा विचार केला पाहिजे. छोट्या गोष्टींमध्ये, विपरीत गोष्टींमध्ये न अडकता एक उच्च शिक्षित, उच्च दर्जेचा विचारसरणी या समाजात वावरताना ठेवणं हे खूप गरजेचं आहे. आणि मुलींनो, जेवढं कष्ट आईवडिलांनी मुलांना वाढवताना घेतले, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त कष्ट आपल्याला वाढवताना, सुखरूपपणे ते पण वाढवताना घेतले. त्यामुळं त्या आईवडिलांच्या स्वाभिमानाखातर शिक्षण, खूप जास्त शिक्षित व्हा. आणि जोपर्यंत स्वबळावरती एक अस्तित्व निर्माण होत नाही, तोपर्यंत अजिबात कुणाच्या स्वाधीन जाऊ नका, असं प्रामुख्याने मत मी आजच्या कार्यक्रमाच्या दरम्यान मांडेल. आणि पुन्हा एकदा अशा स्तुत्य उपक्रमाला मला बोलवलं, यथोचित असा मानसन्मान केलात आणि 2 शब्द मांडायची परवानगी दिली, त्याबद्दल सगळ्याच आयोजकांचे मनपूर्वक आभार आहेत. धन्यवाद.